Hello dear students, welcome back in my YouTube channel EduChange. Today we are going to learn a interesting lesson from standard 6th English. It is 4.2 मोलाईज कथोनी, मोलाईचे जंगल. मित्रांनो, आपल्या आसाम या राज्यामध्ये मोलाई या व्यक्तीने एक हाती 1500 एकर क्षेत्रावर एकटा स्वतःच्या प्रयत्नातून खूप मोठे जंगल उभे केले आणि त्याची ही यशोगाथा आपल्याला या पाठातून अभ्यासायची आहे. So in this video I will read each passage in English and then I will explain the meaning of each line by line in Marathi for your understanding. Okay? So are you ready with me? So let's start. One day in the terrible summer season of 1979 changed the life of Jadhav Paing. 1979च्या उन्हाळ्यातील एके दिवशी जाधव पाईंगचे आयुष्यच बदलून गेले. ही लिव्ड इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक्स ऑफ द ब्रह्मपुत्रा. तर तो ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी एका छोट्याशा गावामध्ये राहायचा. बँक्स ऑफ ब्रह्मपुत्रा. मित्रांनो, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नावाची एक अतिशय मोठी नदी आहे पहा, आणि या नदीच्या तीरावर, नदीच्या काठावर एका छोट्याशा गावामध्ये जाधव पाईंग नावाचा हा माणूस राहायचा. पुढे पहा. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर. ब्रह्मपुत्रा ही एक अतिशय प्रचंड अशी नदी आहे. इन प्लेसेस इट इज मोर दॅन 7 to 8 किलोमीटर्स वाईड. काही ठिकाणी ही नदी 7 ते 8 किलोमीटर रुंद आहे पहा. इट हॅज मेनी सँडबार्स अँड इव्हन अन आयलँड नोन ॲज माजुली आयलँड. तर या नदीमध्ये अनेक अशा वाळूच्या टेकड्या तयार झालेल्या आहेत. मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की मोठी नदी जेव्हा वाहत येते तेव्हा ती तिच्या पाण्याबरोबर खूप काही वाळूसुद्धा घेऊन येते, आणि ही वाळू तिच्या तळावर काही ठिकाणी साचत राहते. साचून साचून या वाळूच्या टेकड्या तिच्या पात्रामध्ये तयार झालेल्या आहेत. तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता, इथे ब्रह्मपुत्रेचं चित्र दाखवलेलं आहे, आणि ब्रह्मपुत्रा नदी वाहत असताना तिच्यामध्ये या वाळूच्या टेकड्या, त्यांना आपण सँडबार्स असं म्हणतो, असे तयार झालेले आहेत. तसेच त्या नदीच्या पात्रामध्ये एक माजुली नावाचे बेटसुद्धा तयार झालेले आहे. वॉटर्स ऑफ द ब्रह्मपुत्रा ऑफन फ्लड माजुली अँड द सँडबार्स. तर ब्रह्मपुत्रेचं पाणी बऱ्याच वेळा, कित्येकदा या वाळूच्या टेकड्यांवर आणि माजुली बेटावर पूर घेऊन येतात. ॲट टाइम्स द रिव्हर इव्हन स्वीप्स अवे सम ऑफ द सँडबार्स. कित्येकदा ही नदी अनेक ह्या वाळूच्या टेकड्यांना वाहून नेते पहा. आता पहा पुढे. व्हेन जाधव वॉज अबाउट 15 years old ही सॉ अ टेरिबल साईट. जेव्हा जाधव हा 15 वर्षाचा होता तेव्हा त्याने एक अतिशय भयानक असं दृश्य पाहिलं. ऑन वन ऑफ द सँडबार्स, एका वाळूच्या टेकडीवर, थाउजंड्स ऑफ स्नेक्स ले डेड. एका वाळूच्या टेकडीवर हजारो साप मृत्युमुखी पडलेले होते. दे हॅड बीन वॉश्ड अशोर विथ द फ्लड. तर ते त्या ठिकाणी पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेले होते. फ्लड म्हणजे पूर. विथ नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम, दे हॅड ऑल डाईड इन द स्काल्डिंग सन. तर ते त्या ठिकाणी त्यांना झाडांचं संरक्षण पण नव्हतं, कारण ती वाळूच्या टेकड्यावर कुठलं झाड नव्हतं, आणि त्यांना संरक्षण नसल्यामुळं रखरखत्या उन्हाने ते मरून गेले होते पहा. जाधव रखरखते ऊन, स्कॅल्डिंग सन म्हणजे रखरखते ऊन. जाधव वॉज सिम्पली हॉरिफाईड. जाधव अतिशय घाबरून गेला, भयभीत झाला. ही सॅट डाऊन अँड वेप्ट. तो खाली बसला आणि रडला. देअर अँड देन ही फाउंड हिज मिशन टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. आणि त्या ठिकाणी तेथेच त्याला त्याचे ध्येय सापडले. इथे एक फ्रेज आहे पहा, देअर अँड देन. देअर अँड देन म्हणजे लगेचच. फाउंड म्हणजे सापडले. काय सापडले? त्याचं मिशन, त्याचं कार्य. काय कार्य होतं त्याचं? टू टर्न द सँडी बॅरन लँड. अशी वाळवंटी, अशी उजाड अशी भूमी त्याला झाडांनी हिरवीगार करायची होती, हे त्याचं ध्येय होतं. फॉर मोर दॅन 30 लॉंग इयर्स, अगदी 30 वर्षांपेक्षा अधिक काळ, जाधव पाईंग टॉईल्ड ऑन द ड्राय बॅरन एरिया अँड ट्रान्सफॉर्म्ड इट इंटू अ फॉरेस्ट. अशा त्या बॅरन, उजाड आणि वाळवंटी जागेवर जवळजवळ 30 वर्षांपेक्षा अधिक काळ जाधव पाईंगने कष्ट उपसले. टॉईल्ड म्हणजे कष्ट केले, आणि त्या ठिकाणी त्या भूमीचं जंगलामध्ये रूपांतर केलं. ओके, यू कॅन सी द पिक्चर ऑफ
Jadhav Paing, he is planting plant on that barren land. Okay, and quotation of Jadhav Paing here you can read with me. Without trees we will all suffer and die. झाडं नसतील, झाडांच्या शिवाय आपल्याला खूप मोठा त्रास होईल आणि आपण सगळे मरण पाहू, असं त्याचं कोटेशन आहे ते. ओके, ऑन नेक्स्ट पेज. हिअर इज नेक्स्ट पेज. ओके. जाधव पाईंग्स फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल्ड हिम मोलाई. जाधव पाईंगची जी फॅमिली होती, कुटुंब होतं, आणि त्याचे मित्र त्याला मोलाई नावाने हाक मारायचे. ॲट फर्स्ट मोलाई वर्कड इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लांट ट्रीज. सुरुवातीला मोलाई जंगल विभागाच्या योजनेमध्ये झाडं लावण्याच्या काम करायचा. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप्ड. काही कारणांनी ते काम थांबलं. ऑल द अदर लेबरर्स लेफ्ट. बाकीचे सगळे जे मजूर होते त्यांनी ते काम सोडून दिलं. बट नॉट मोलाई. परंतु मोलाईने ते काम सोडलं नाही. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. त्याने ठरवलं की सगळं एकट्यानेच ते काम पुढे चालू ठेवायचं. ही वेंट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड द एल्डर्स इन हिज विलेज. तो मग जंगलात जंगल डिपार्टमेंटचे जे अधिकारी होते तसेच गावातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती होत्या त्यांच्याकडे तो गेला. पहा पुढे. मोलाई, नथिंग ग्रोज ऑन द सँडबार्स. डोंट वेस्ट युअर टाईम. मेनी ऑफ देम ॲडवाइस्ड. त्यापैकी पुष्कळ जणांनी त्याला सल्ला दिला. मोलाई, अरे त्या बॅरन जमिनीवर, त्या उजाड वाळवंटात काहीही येत नाही, काही वाढत नाही. डोंट वेस्ट युअर टाईम. तुझा वेळ वाया घालवू नको. बट समवन टोल्ड हिम टू ट्राय ग्रोईंग बांबू. परंतु त्यातील एकाने कोणीतरी सांगितलं की तेथे बांबू जी वनस्पती आहे बांबू, तर ते बांबूची रोपं लावून बघ, ते वाढतील तिथे. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅपलिंग्स. मग जंगल विभागाच्या लोकांनी त्याला काही रोपे दिली. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग मोलाई वेंट टू द आयलँड अँड प्लांटेड हिज फर्स्ट ट्री केअरफुली. आयलँड म्हणजे बेट. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच अगदी मोलाई त्या बेटावर गेला आणि त्याने त्याचं पहिलं झाड लावलं. अतिशय काळजीपूर्वक, केअरफुली त्याने त्याचं पहिलं झाड लावलं. आफ्टर दॅट, त्यानंतर ही व्हिजिटेड द आयलँड एव्हरी डे. नंतर त्याने प्रत्येक दिवशी त्या बेटाला भेट दिली. 1 मिनिट. हां. वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ लव. आणि त्या ठिकाणी तो निवळ जायचा नाही, तर त्या ठिकाणी तो त्या झाडांना पाणी घालायचा आणि अतिशय प्रेमाने त्या झाडांची तो काळजी घ्यायचा. टेंडिंग म्हणजे त्यांची काळजी घ्यायचा. द प्लांट्स बिगॅन टू ग्रो. रोपं वाढायला लागली. विथ देम मोलाईज होप्स ऑल्सो ग्रू. आणि त्या जी वाढणारी रोपं होती त्यांच्याबरोबर मोलाईच्या आशासुद्धा वाढल्या. ही बिगॅन टू लुक फॉर मोर सॅपलिंग्स अँड अदर टाईप्स ऑफ ट्रीज. मग त्याने आणखी रोपं शोधायची सुरुवात केली आणि वेगवेगळ्या प्रकारची रोपं तो त्या ठिकाणी आणायला शोधू लागला. ही ब्रॉट सिल्क कॉटन सॅपलिंग्स नेक्स्ट. नंतर त्याने त्या ठिकाणी सिल्क कॉटनची रोपं आणली. टू हिज डिलाईट दे टूक रूट ऑन द आयलँड. आणि मोलाईच्या आनंदासाठी त्या रोपांनी सुद्धा त्या ठिकाणी मुळं धरली. पार्ट ऑफ द आयलँड वॉज नाऊ डॉटेड विथ ग्रीन. आणि आता तो त्या बेटाचा भाग हिरवागार दिसू लागला. मोलाई नाऊ स्पेंट ऑल हिज टाईम ऑन द स्मॉल आयलँड. आता मोलाईने त्याचा सर्व वेळ त्या बेटावर घालवला. एव्हरी डे विदाऊट फेल ही वॉटर्ड द प्लांट्स, मेड फेन्सेस अराउंड देम, गेव सपोर्ट टू द सॅपलिंग्स. त्याने त्या ठिकाणी त्या मोलाईने सगळा वेळ तर घालवला. एव्हरी डे, प्रत्येक दिवशी तो त्या ठिकाणी खचून न जाता, विदाऊट फेल, अपयशी न होता त्याने त्या झाडांना पाणी घातलं. त्या झाडांच्या भोवती त्याने कुंपणं केली आणि शिवाय त्या रोपांना, छोट्या छोट्या रोपांना आधार दिला. ही इव्हन कॅरीड गुड सॉईल इन हिज लिटल बोट अँड स्प्रेड इट नियर द प्लांट्स. अगदी त्याने त्याच्या छोट्याशा बोटीतून चांगली माती त्या ठिकाणी आणली आणि त्या रोपांभोवती त्याने ती माती पसरवली. समवन टोल्ड हिम दॅट रेड ॲन्ट्स आर गुड फॉर द सॉईल. कोणीतरी त्याला सांगितलं की लाल मुंग्या या मातीसाठी चांगल्या आहेत.
दे वूड मेक द सँडी सॉईल फर्टाईल. त्या ह्या वाळवंटी जमिनीला, या वाळू असलेल्या जमिनीला काय करतील? फर्टाईल करतील. फर्टाईल म्हणजे सुपीक बनवतील. मोलाई देन कॅरीड हिप्स ऑफ देम टू द आयलंड. मग मोलाईने त्यांचे ढीकच्या ढीक त्या बेटावर आणले, वाहून आणले. ही वॉज नॉट पुट आउट बाय द अँट वाईट्स. तो विझणार नव्हता, म्हणजे त्याने ते काम थांबवणार नव्हता. पुट आउट म्हणजे थांबवणे. बाय द अँट वाईट. अँट वाईट म्हणजे मुंग्यांच्या चाव्यामुळे त्याने काही त्याचं ते काम तो थांबवणार नव्हता. ही ऑल्सो टूक डिफरंट टाईप्स ऑफ ग्रासेस देअर. त्याने विविध प्रकारचे गवतही त्या ठिकाणी आणले. द ग्रीन पॅचेस ऑन द आयलँड बिकेम थिकर अँड बिगर. नंतर मग ते हिरवे पट्टे अतिशय गडद आणि मोठे दिसायला सुरुवात झाली. फॉर मंथ्स अँड इयर्स. वर्षे आणि महिने गेले. मोलाई वर्कड ऑल अलोन ऑन द स्मॉल पॅच ऑफ द आयलँड. आणि त्या बेटाच्या त्या छोट्याशा भागावर मोलाईने वर्षे महिने अगदी त्या ठिकाणी काम केलं. ही लिव्ड इन द कंपनी ऑफ ट्रीज. तो त्या वृक्षांच्या सहवासात राहिला. ही स्पोक टू देम. तो त्यांच्याशी बोलला. मे बी द ट्रीज अंडरस्टूड हिज लँग्वेज, हिज वर्ड्स ऑफ अफेक्शन. कदाचित झाडांना त्याची प्रेमाचे किंवा जिव्हाळ्याचे शब्द समजले, त्याची प्रेमाची भाषा समजली. दे रिस्पॉन्डेड बाय ग्रोईंग व्हिगरसली. आणि त्यांनी अत्यंत जलदरित्या वाढून त्याला प्रतिसाद दिला. व्हिगरसली म्हणजे अत्यंत जलद रीतीने. आणि या ठिकाणी आणखी एक शब्द आपण नवीन पाहिला, तो म्हणजे अफेक्शन. अफेक्शन म्हणजे जिव्हाळा. ओके, नाउ नेक्स्ट. इथे पहा, विथ ट्रीज केम बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स. त्या झाडांच्या बरोबर त्या ठिकाणी पक्षीही आले, कीटकही आले आणि ॲनिमल्स पण आले, प्राणी पण आले. दे लाईक द प्लेस. त्यांना ती जागा आवडली. अननोईंगली दे ब्रॉट मेनी मोर सीड्स टू द प्लेस. नकळतपणे त्यांनी वेगवेगळ्या विविध प्रकारच्या बिया त्या ठिकाणी वाहून आणल्या. द प्लेस बिगॅन टू गेट रिच विथ द डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ. द प्लेस बिगॅन टू गेट रिच म्हणजे विविध प्रकारच्या जीवनांनी, लाईफ फॉर्म्स ऑफ लाईफ, वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनांनी त्या ठिकाणी तो जो ठिकाण होतं ते समृद्ध व्हायला सुरुवात झाली. इव्हन देन मोलाई डीड नॉट इबॅन्डन हिज वर्क. तरीसुद्धा मोलाईने त्याचे काम सोडून दिले नाही. इथे नवीन शब्द आहे पहा, इबॅन्डन. इबॅन्डन म्हणजे सोडून देणे. द फॉरेस्ट नाऊ बिकेम अ सेकंड होम फॉर हिम. आता ते जंगल त्याच्यासाठी दुसरं घर झालं होतं. पीपल इन दॅट एरिया नेम्ड इट मोलाईज कथोणी. त्या भागातील लोकांनी त्याला मोलाईची कथोणी असं नाव दिलं, म्हणजेच मोलाईज फॉरेस्ट, मोलाईचे जंगल. टुडे मोलाईज कथोणी कव्हर्स अन एरिया ऑफ नियरली 1500 एकर्स. आज मोलाईची जी कथोणी आहे ती 1500 एकरचा प्रदेश कव्हर करते, व्यापते. अँड विथ मोलाईज एफर्ट्स इट इज ग्रोईंग एव्हरी डे. आणि मोलाईच्या प्रयत्नातून ती रोजच या ठिकाणी वाढत आहे पहा. इट हाऊसेस थाउजंड्स ऑफ डिफरंट ट्रीज अँड प्लांट्स अँड बर्ड्स अँड ॲनिमल्स इन्क्लुडिंग डिअर, एप्स अँड इवन रायनोज अँड टायगर्स. आज ते जे मोलाईचे जंगल आहे तर ते हजारो वनस्पतींचं ते आसरा किंवा निवारा आहे पहा. त्या ठिकाणी वेगवेगळे पक्षी राहतात, वेगवेगळे प्राणी राहतात. अगदी कशाचा म्हणजे हरणांच्यासह. त्यानंतर एप्स आहेत. एप्स म्हणजे आखूड शेपटी असलेली माकडं, तीसुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच इवन रायनोज, गेंडे दिसतात, टायगर्स दिसतात, वाघ दिसतात. टू कॅप इट ऑल, पहा पुढे इथे फ्रेज आहे पहा, टू कॅप इट ऑल म्हणजे त्या सर्वाचा कळस म्हणून. अ हर्ड ऑफ अबाउट 100 एलिफंट्स, 100 एलिफंट्स हॅज स्टार्टेड व्हिजिटिंग द फॉरेस्ट एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी याचा कळस म्हणून प्रत्येक वर्षी 100 हत्तींचा एक कळप त्या ठिकाणी भेट देत आहे पहा. त्यांनी भेट द्यायला सुरुवात केलेली आहे. दे स्टे देअर फॉर अबाउट 3 months. ते जवळजवळ 3 महिने त्या ठिकाणी राहतात, म्हणजे हत्ती. द एलिफंट व्हिजिट्स शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड हेल्थ. हत्तींच्या ज्या भेटी आहेत त्या काय दाखवतात आपल्याला, तर जे फॉरेस्ट आहे ते जंगल आहे ते आता चांगल्या स्थितीमध्ये आहे असं ते हत्तींच्या भेटी दाखवतात. मोलाई इज अ हॅपी मॅन टुडे. मोलाई एक आनंदी माणूस आहे आज.
ऑल धिस वॉज नॉट स्मूथिंग सेलिंग. आता इथे फ्रेज आहे पा, ऑल धिस वॉज नॉट जस्ट स्मूथ सेलिंग. स्मूथ सेलिंग म्हणजे हा काही विनासायास घडलेला प्रवास नाही, किंवा हे जे काही उभं राहिलं आहे जंगल, हे बिगर कष्टाचं उभं राहिलेलं नाही, खूप कष्ट त्यासाठी घेतलेत पहा मोलाईने. अपार्ट फ्रॉम द हार्डशिप्स मोलाई हॅड टू सफर ऑन द आयलँड. म्हणजे वेगवेगळ्या संकटांच्या शिवाय मोलाईला खूप त्रासही त्या ठिकाणी झालेला होता. वर्किंग देअर इन हेवी रेन्स, त्या ठिकाणी अतिशय जोराच्या पावसामध्ये त्याला काम करावं लागलं. तसेच जोराचा पाऊस आणि अँड स्कॉर्चिंग हीट. स्कॉर्चिंग हीट म्हणजे तळपते ऊन, त्या तळपत्या उन्हामध्ये त्याला त्या ठिकाणी थांबावं लागलं. ही हॅड टू फेस अपोजिशन फ्रॉम द पीपल. त्याला लोकांच्या विरोधालाही सामोरं जावं लागलं होतं. ही हॅड टू फेस अपोजिशन फ्रॉम द पीपल टू, म्हणजे लोकांच्या विरोधाला सुद्धा सामोरे जावे लागले होते. ही नेव्हर थॉट ऑफ स्टीलिंग. त्याने कधीही चोरीचा विचार त्या ठिकाणी केला नव्हता. फ्रॉम हिज फॉरेस्ट, त्याच्या जंगलातून काही चोरी होईल असा त्याने विचार केला नव्हता. स्टीलिंग म्हणजे चोरी. बट अदर्स डीड, परंतु इतरांनी मात्र केला. ही हॅड टू गार्ड हिज आयलँड अगेन्स्ट पोचर्स. त्याला शिकारी लोकांपासून त्याच्या जंगलाचं संरक्षण करावं लागलं. पुढे पहा. व्हेन पीपल वॉन्टेड टू कट डाऊन द ट्रीज ही स्टूड अप इन देअर डिफेन्स लाईक अ रॉक. जेव्हा लोकांना झाडं तोडावीशी वाटत होती तेव्हा हा मोलाई त्यांच्यासाठी खडक म्हणून संरक्षणासाठी त्या ठिकाणी उभा राहिला पा. लाईक अ खडकासारखा तो त्या ठिकाणी उभा राहिला. यू विल हॅव टू कट मी बिफोर यू कट द ट्रीज. तुम्ही झाडं तोडण्यापूर्वी मला तोडावं लागेल. ही वॉर्न्ड, अशी त्याने चेतावणी दिली त्या लोकांना. पुढे पहा. व्हेन द एलिफंट्स केम दे कॉज्ड अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द वे. जेव्हा हत्ती त्या ठिकाणी आले त्यांनी खूप मोठं रस्त्यांवर नुकसान केलं. दे डिस्ट्रॉईड द राईस फील्ड्स अँड हट्स. त्यांनी भाताच्या शेतीचं खूप नुकसान केलं, तसेच झोपड्यांचंही नष्ट केल्या झोपड्या. इव्हन मोलाईज ओन हट वॉज डिस्ट्रॉईड. अगदी मोलाईची स्वतःची झोपडीसुद्धा नष्ट झाली होती पहा. पीपल वॉन्टेड टू बीट अप मोलाई. लोकांना मोलाईला मारायचं होतं, मारावंसं वाटत होतं. बिकॉज इट वॉज हिज फॉरेस्ट, कारण त्याचं जंगल होतं आणि त्या जंगलाने या हत्तींना आमंत्रित केलं होतं. इन्व्हायटेड द एलिफंट्स. मोलाई वॉज नॉट अफ्रेड. मोलाई काही घाबरला नव्हता. ही वॉज फर्म इन हिज रिझॉल्व टू क्रिएट अँड प्रोटेक्ट अ ग्रीन कव्हर फॉर द लँड. तो त्याच्या कामामध्ये तो ठाम होता की त्याला जमिनीवर काय करायचं होतं, ग्रीन कव्हर करायचं होतं, म्हणजे हिरवं आच्छादन त्या भूमीवर करायचं होतं. तो त्या कामावर तो ठाम होता. इन द एंड, शेवटी मोस्ट पीपल लेफ्ट द एरिया. खूप लोकांनी मग तो प्रदेश सोडला. दे शिफ्टेड द व्हिलेज टू मेक वे फॉर द एलिफंट्स. हत्तींना रस्ता करण्यासाठी त्यांनी त्यांचं गाव हलवलं, दुसरीकडे हलवलं गाव. पुढे पहा. मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. मोलाई स्वतःच्या चरितार्थासाठी काही गुरे राखलेले आहेत, गुरं त्याने जवळ ठेवलेले आहेत. लकीली ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली. सुदैवाने त्याला त्याच्या कुटुंबाचा खूप मोठा आधार आहे. दे हेल्प हिम इन हिज वर्क इन ऑल पॉसिबल वेज. त्यांना शक्य असेल त्या मार्गाने ते मोलाईला त्याच्या कामामध्ये मदत करतात. मोलाईज चिल्ड्रन विल कॅरी ऑन हिज वर्क. आता हा भविष्य काळ आहे पहा. मोलाईज चिल्ड्रन विल कॅरी म्हणजे मोलाईची मुलं त्याचं हे काम पुढे भविष्यात चालू ठेवतील. पुढे पहा. पीपल आउटसाइड मोलाईज ओन ट्राईब डिडंट नो अबाउट मोलाईज वर्क. म्हणजे त्याच्या आजूबाजूला राहणारे जे मोलाईच्या जमातीतील लोक होती त्यांनासुद्धा मोलाईच्या कामाविषयी काहीच माहिती नव्हते. वन डे अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया फाउंड मोलाई वर्किंग इन हिज फॉरेस्ट अँड गार्डिंग इट. एके दिवशी त्या भागामध्ये एक फिरणारा भटकणारा जो छायाचित्रकार होता त्याला हे सापडलं की मोलाई त्या ठिकाणी त्याच्या जंगलामध्ये काम करत आहे आणि तो त्या जंगलाचं संरक्षण करत असलेला मोलाई त्या फोटोग्राफरला आढळला. पुढे पहा. व्हेन ही केम टू नो दॅट मोलाई हॅड ग्रोन द फॉरेस्ट सिंगल हँडेडली ही वॉज ग्रेटली इम्प्रेस्ड.
जेव्हा त्याला समजलं की मोलाईने एक हाती हे जंगल वाढवलेलं आहे, तेव्हा तो अत्यंत प्रभावित झाला, ग्रेटली इम्प्रेस्ड. सिंगल हँडेडली, एक हाती. सिंगल हँडेडली म्हणजे यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत लक्षात घेतलं असेल तर असं लक्षात येतं की मोलाईने एकट्यानेच हे जंगल वाढवलेलं आहे. इतर कोणी त्याला फारशी मदत त्या ठिकाणी केलेली दिसून येत नाही, म्हणून ही फ्रेज वापरली, सिंगल हँडेडली. ओके. ही टोल्ड द मीडिया, न्यूजपेपर्स, TV चॅनल्स एट्सेट्रा अबाउट मोलाई सिंगल हँडेड अचीवमेंट. मग त्या पत्रकाराने किंवा त्या छायाचित्रकाराने सगळ्या माध्यमांना, वर्तमानपत्रांना, दूरदर्शन वाहिन्यांना मोलाईच्या एकहाती यशाबद्दल माहिती दिली. द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस्ड टू. मग फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे, वन विभाग जो आहे, तो सुद्धा प्रभावित झाला. दे डिसाइडेड टू हेल्प मोलाई इन हिज वर्क. त्यांनी मग मोलाईला त्याच्या कामात मदत करायचे ठरवले. द गव्हर्नमेंट ऑनर्ड हिम विथ द पद्मश्री अवॉर्ड. गव्हर्नमेंटने म्हणजे सरकारने मोलाईला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. मोलाई नाऊ वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज थ्रू आउट द कंट्री. मोलाईला आता अगदी देशभर त्याचा संदेश पसरवायचा आहे. पहा काय आहे त्याचा मेसेज, इथे पहा. ईच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ॲट लीस्ट 2 trees. आपल्यापैकी, ईच वन ऑफ अस म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने कमीत कमी 2 झाडं लावावीत आणि ती वाढवावीत, असा त्याचा संदेश आहे. द ट्रीज विल टेक केअर ऑफ द कार्बन डायऑक्साईड वी प्रोड्यूस थ्रूआउट आवर लाईफ अँड गिव्ह अस इनफ ऑक्सिजन टू ब्रीथ. म्हणजे तो म्हणतो की झाडं काय करतील, आपण आयुष्यभर निर्माण करत असलेल्या कार्बन डायऑक्साईडची काळजी घेतील आणि आपल्याला श्वसनासाठी पुरेसा ऑक्सिजन देतील. आर यू रेडी टू हेल्प. तुम्ही मदतीसाठी तयार आहात का. शेवटी पहा मोलाई आपल्याला आव्हान करत आहे. आय होप यू ऑल हॅव रेडी फॉर धिस कंडिशन. यू कॅन plant 2 trees, at least 2 trees, and you can grow these 2 trees. Okay, so I'm very thankful to all of you for learning this lesson. This lesson will give you idea how to plant a tree and how to grow that tree and what is the importance of trees in our life. Okay, मला अशी आशा आहे की मोलाईने आपल्याला जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला तुम्ही सर्वजण, सगळे विद्यार्थी काय करणार आहात, चांगला त्याला प्रतिसाद देणार आहात आणि निश्चितच आपल्या जीवनामध्ये तुम्ही 2 तरी झाडं मोलाईच्या सांगण्यानुसार लावणार आहात आणि ती वाढवणार सुद्धा आहात. आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड धिस लेसन व्हेरी वेल. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी ऑर एनी क्वेश्चन इन युअर माइंड, यू कॅन आस्क मी इन कॉमेंट बॉक्स. ओके, इन नेक्स्ट व्हिडिओ I will try to explain pointers, some of the questions from pointers in next video. Okay, so thank you all of you. Bye everyone.